नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भारत धुमोने स्वामी विवेकानंद बँकिंग क्लासेसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आणि आज आपल्याला पाहायचं आहे जे ॲग्रिकल्चर ऑफिसरसाठी मेन्ससाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट डाटा आहे, काही टेबल्स आहेत ते मी काढलेले आहेत आणि त्याचा आपल्याला शॉर्टमध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे। तर आपण पाहू, सर्वांनी हातामध्ये नोटबुक घ्या, पेन घ्या आणि कॉन्सन्ट्रेशननी इकडे लक्ष द्या। तर सर्वात आधी आपल्याला पाहायचं आहे सीड रिप्लेसमेंट रेट। तर सीड रिप्लेसमेंट रेट म्हणजे काय ते आधी आपण जाणून घेऊ। सीड रिप्लेसमेंट रेट म्हणजे काय? आता मी एक शेतकरी आहे, तर मला माझ्या शेतामध्ये काहीतरी पेरायचं आहे आणि त्याच्यासाठी जे काही मी घरचेच माझ्या शेतातले जे काही मागच्या वर्षीचे उरलेले बियाणं आहेत तेच जर बियाणं मी पूर्णच्या पूर्ण 100% बियाणं जर वापरू शकलो तर त्याचा सीड रिप्लेसमेंट रेट हा सर्वात कमी असते। जसं आपल्याला इथे ग्राउंडनट आहे, ग्राउंडनट ॲरॅकिस हायपोजी। तर ग्राउंडनटचं जे हे काही बियाणं आहे हे जर मला आता यावर्षी पेरायचं असलं तर मी मागच्या वर्षीचं माझं पूर्णचं पूर्ण बियाणं यावर्षी माझ्या शेतात पेरू शकतो। पण तेच जर आपण बघितलं सनफ्लावर म्हणजे काय, हेलियांथस ॲनस, याचं जर आपल्याला जर पेरायचं असलं तर आपल्याला काही मागच्या वर्षीचं बियाणं किंवा बायो फर्टिलायझर लावून हे आपण पेरू नाही शकत। सनफ्लावरला जर आपण बायो फर्टिलायझर लावून घरी सीड ट्रीटमेंट केली किंवा त्याचं घरच्या घरी जर्मिनेशन पर्सेंटेज काढलं तर आपण चेक करू शकतो की आपल्या शेतामधले कितीतरी आपलं मागच्या वर्षीचं जे काही बियाणं आहे हे उरलेलं आहे आणि याच्यामधलं किती % हे जर्मिनेट होते, त्याच्यावरून जर्मिनेशन पर्सेंटेज काढून आपण मागच्या वर्षीचंच बियाणं यावर्षी आपल्या शेतात पेरू शकतो। तर हा जो सीड रिप्लेसमेंट रेट आहे हा सर्वात हायेस्ट आहे सनफ्लावरचा आणि सर्वात लोवेस्ट आहे ग्राउंडनटचा। हा इम्पॉर्टंट टेबल आहे, हा तुम्हाला बऱ्याच पेपरमध्ये याच्यावरून क्वेश्चन येतात। त्याच्यानंतर याचे जे काही बॉटनिकल्स नेम्स आहेत याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतो। मागच्या वर्षी पोमोग्रॅनेटचा बॉटनिकल नेम विचारलं होतं, युनिका ग्रॅनेटम। तर असं काही नाही एकदम हार्ड तुम्हाला देतील आणि त्याचं बॉटनिकल नेम विचारतील, याचं सुद्धा विचारू शकतात। तर काय आहे, सनफ्लावर, हेलियांथस ॲनस, कॅस्टर, रिसिनस कम्युनिस, सोयाबीन, ग्लायसिन मॅक्स, पॅडी ऑरिजा सटायवा, सिसॅमम इंडिकम, कॉटन, गॉसिपियम स्पेसिस, त्याच्यानंतर काही पल्सेस आहेत, मिलेट्स आहेत आणि ग्राउंडनटचं ॲरॅकिस हायपोजी। तर याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, नेक्स्ट स्लाईड पाहून घेऊ आपण। याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर मग नोटबुकमध्ये लिहून ठेवा। त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहू, नेक्स्ट आहे जर्मिनेशन पर्सेंटेज। जर्मिनेशन पर्सेंटेजमध्ये आहे मागच्या वर्षी IBPS AFO मध्ये विचारलेला क्वेश्चन की व्हीटचं जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे। जर्मिनेशन पर्सेंटेज म्हणजे काय, सरळ तुम्ही घरी तुमचं जर्मिनेशन पर्सेंटेज काढू शकता। जर तुमच्या घरी उरलेलं जर सोयाबीन आहे, मागच्या वर्षी सोयाबीन जर तुम्हाला शेतात पेरायचं आहे तर ते सोयाबीन तुम्ही घेऊ शकता। सोयाबीनचे 100 सीड्स तुम्ही घ्या आणि असे एखादं घरी जे काही पोतं असते ना, पोतं नाही तर जे काही आपण मडक्याला लावतो ते फारी म्हणतो आपण, त्या पोत्यामध्ये नाही तर मग तुम्ही थोडीफार माती वगैरे तुमच्या अंगणात सुद्धा लावू शकता। त्याच्यामध्ये काही नाही, 100 बिया घ्यायच्या, त्या पेरून द्यायच्या आणि 2-3 दिवसानं बघायचं त्याच्यामधल्या किती जर्मिनेट झाल्या। जर 100तल्या तुमच्या जर 85 बिया जर्मिनेट झाल्या तर सरळ आहे, त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे, 85। तर हे जर्मिनेशन पर्सेंटेजसुद्धा इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामध्ये मेजचं आहे 90% आणि सर्वात कमी इथं दिलेलं आहे रागीचं। याचेसुद्धा बॉटनिकल नेम्स आपण पाहून घेऊ। मेजचं आहे झीमेज, त्याच्यानंतर बार्ले, हॉर्डियम वल्गारे, ओट्स, ॲवेना सटायवा, नंतर व्हीट, ट्रिटिकम ॲस्टिवम, पॅडी ऑरिजा सटायवा, सॉर्गम, हॉर्डियम हॉर्गेल आणि नाही सॉर्गमचा आहे सॉर्गम बी कलर आणि रागीचा आहे इल्युसिन कॉर्कॅना। त्याच्यानंतर याचासुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा। त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाईड पाहू आपण।
हा आहे वॉटर सेन्सिटिव्हिटीचा टेबल. याच्यामध्ये IBPS AFOमध्ये विचारलेला आहे कॅबेज. म्हणजे क्वेश्चन असा येतो की खालीलपैकी कोणतं क्रॉप हे कोणतं क्रॉप म्हणजे हाय वॉटर सेन्सिटिव्हिटी आहे किंवा लो टू मीडियम वॉटर सेन्सिटिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये कॅबेजवर क्वेश्चन आला होता आणि इकडे व्हीटवर क्वेश्चन आला होता. हा सुद्धा इम्पॉर्टंट टेबल आहे. याचासुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा. याच्यामध्ये सर्वात लोमध्ये येतं हे बघा कॅसावा, मनीहोत एस्कुलेंटा, नंतर मिलेट्स, रेडगाम, कॅजानस कॅजान, अल्फाल्फा. अल्फाल्फा म्हणजेच काय लुसन. नाव आहे बॉटनिकल नेम मेडिकागो सटायवा. नंतर आहे कॉटन, गॉसिपियम स्पेसिस, मेज, झिमेज, ग्राउंडनट, ॲरॅकिस हायपोजी. हे लो टू मीडियममध्ये येतात. त्याच्यानंतर आहे बीन्स. सर्व ज्या काही बीन्स आहेत ह्या मीडियम टू हायमध्ये येतात. त्याच्यामध्ये आहे सिट्रस स्पेसिस. नंतर आहे सोयाबीन, ग्लायसिन मॅक्स, ट्रिटिकम ॲस्टिवम, मुसा पॅराडिसिका येते हायमध्ये. नंतर फ्रेश आणि ग्रीन व्हेजिटेबल मग तुम्हाला कोणतं पण विचारो. आता इथे दिलेलं नाही, तुम्हाला समजा दुसरं काही व्हेजिटेबल्स टाकून देतील की हाय वॉटर सेन्सिटिव्हिटी हे कशामध्ये आहे, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे सर्व जे काही फ्रेश ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत हे हायमध्ये येतात. त्याच्यानंतर आहे ऑरिजा सटायवा, सॅकॅरम ऑफिसिनॅरम आणि लायकोपर्सिकॉन एस्कुलेंटम. याचासुद्धा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. याच्यावर सुद्धा बघा 2 ठिकाणी क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यानंतर आहे थ्रेशोल्ड सॅलिनिटी लेवल. याच्यावर सुद्धा थ्रेशोल्ड सॅलिनिटी लेवल म्हणजे काय, ज्याची थ्रेशोल्ड सॅलिनिटी लेवल सर्वात हाय ते क्रॉप सलाईन सॉईलमध्ये सर्वाईव्ह होऊ शकते. तर आपल्याला क्वेश्चन येतो की सर्वात जास्त हायेस्ट थ्रेशोल्ड सॅलिनिटी लेवल कशाची आहे, किंवा असं येऊ शकते की विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आपण पाठ काय करून ठेवतो, हायेस्ट करून ठेवतो आणि लोवेस्ट. आपल्याला एवढं माहीत असते. पण क्वेश्चन असा जर आला की तुम्हाला विचारतात हायेस्ट थ्रेशोल्ड सॅलिनिटी लेवल कशाची आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन समजा इथून 4 ऑप्शन दिले, पण आपण काय केलेलं असते पहिलं आणि शेवटचं. मग तिथं आपल्याला समजत नाही की कोणत्या क्रॉपची हायेस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वच एकसोबत पाठ करून ठेवायचे आहेत, हायेस्ट काय आहे आणि लोएस्ट कशाची आहे. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टेबल आहे. याचासुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा. शुगर बीट, नंतर सॉर्गम, व्हीट, राईस, शुगरकेन, बार्ले. हे एवढे बार्ले आणि कॉटन एवढे तरी इम्पॉर्टंट आहेत. एवढे याची तरी तुम्हाला माहिती पाहिजेच. त्याच्यानंतर स्क्रीनशॉट काढून घ्या याचा. त्याच्यानंतर पाहू आपण सीड मल्टिप्लिकेशन रेशिओ. सीड मल्टिप्लिकेशन रेशिओ म्हणजे काय, त्याच्या नावातच आहे. जर तुम्ही एक बियाणं पेरलं त्याच्यापासून एका झाडाला किती बिया येतात, म्हणजे एका सीडपासून आपल्याला किती बिया साधारणतः भेटू शकतात, तोच ते रेशिओ म्हणजे सीड मल्टिप्लिकेशन रेशिओ. याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतो. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त बघा त्याचं आपण म्हणजे आपल्याला माहिती असलं की ब्रिंजल, आता समजा ब्रिंजल आहे त्याच्या आपण ओळखू शकतो की त्याच्या बिया साधारणतः छोट्या छोट्या असतात, किंवा काही हे सर्वच जे काही आहेत याच्या बिया छोट्या छोट्या असतात, म्हणजे हा एवढा रेशिओ असूच शकते. त्याच्यामध्ये आहे ब्रिंजल, सोलॅनम मेलोंजेना, लायकोपर्सिकॉन एस्कुलेंटम, कोकोमिस मेलो, ब्रासिका स्पेसिस, डॅकस कॅरोटा, ॲलियम सेपा, पायसम सटायवम आणि सोलॅनम ट्युबरोजम. तर हे त्याचे नावं आहेत बॉटनिकल नेम्स. आणि त्याच्यामध्ये सर्वात हायेस्ट सीड मल्टिप्लिकेशन रेशिओ आहे ब्रिंजलचा, आणि इथे सर्वात लोवेस्ट आपल्याला दिसू राहिला पोटॅटोचा. याचासुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि चांगली प्रॅक्टिस करा. कारण हा पाठांतराचा भाग आहे. याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं फक्त त्याची डेफिनेशन आहे आणि बाकी एवढं काही नाही आहे. त्याच्यानंतर आहे कंपॅरिझन ऑफ 3 टाईप्स ऑफ सॉइल्स. हा इम्पॉर्टंट टेबल आहे. याच्यामध्ये पहा सलाईन सॉईलचा pH किती असते, जवळपास 7 ते 8.5. अल्कलाईन सॉईलचा किती असते, 8.5च्या वर. हा इथे दिलेलाच आहे. नंतर सलाईन अल्कलाईन सॉईलचा सुद्धा 8.5च्या वरच असते.
तर याच्यामध्ये बघा हा जो आहे हा टेबलमध्ये इथे हे जे 8.5च्या वर दिलेला आहे हा बऱ्याच पुस्तकांमध्ये चुकीचा आहे, तिथे लोवेस्ट दिलेला आहे असं. पण जर तसं असतं तर आपण विचार करू शकतो सलाईन आणि अल्कलाईन सॉईल ह्या दोन्ही बेसिक सॉईल आहेत, म्हणजे त्यांच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सॉल्टचं अकुम्युलेशन जास्त होते, तर त्याच्यामुळे तो 8.5च्या वरच असणार आहे, 8.5चा लोवेस्ट असूच शकत नाही. तर हा टेबल तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. सलाईन याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे, पाठांतराचंच आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की सलाईन सॉईललाच काय म्हणतात, व्हाईट अल्कलीसुद्धा म्हणतात. म्हणजे ऑप्शनमध्ये जर व्हाईट अल्कली आलं आणि सलाईन सॉईल जर नाही आलं तर आपल्याला समजायला पाहिजे की सलाईन म्हणजेच व्हाईट अल्कली आहे. त्याच्यानंतर अल्कलाईन सॉईलला आपण म्हणतो सोडिक सॉईल किंवा ब्लॅक अल्कली सॉईल. हे इथे लक्षात ठेवा फक्त. याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्याच्यानंतर आहे कोणती सॉईल कोणत्या स्टेटमध्ये जास्त आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये आहे पहा सलाईन सॉईल गुजरात हायेस्ट स्टेटमध्ये आहे गुजरात, त्याच्यानंतर आहे राजस्थान आणि त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र. नंतर आहे अल्कली सॉईल सर्वात जास्त आहे यूपी. नंतर कोस्टल सलाईन सॉईल कुठे आहे सर्वात जास्त, गुजरातच आहे, दोन्ही याचं गुजरातच आहे. नंतर आहे टोटल सॉल्ट अफेक्टेड एरिया, तो सुद्धा कुठं आहे, गुजरातच आहे. सलाईन सॉईल आणि अल्कलाईन सॉईल म्हणजे काय, जिथे सॉल्ट अफेक्टेड एरिया जास्त आहे किंवा ज्या सॉईलमध्ये सर्वात जास्त सॉल्टचं अक्युम्युलेशन आहे तसा एरिया म्हणजे सॉल्ट अफेक्टेड एरिया. आणि हायेस्ट सॉल्ट अफेक्टेड ॲग्रोक्लायमॅटिक झोन जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला माहीतच आहे सॉल्ट अफेक्टेड एरिया कुठं आहे, सर्वात जास्त गुजरातमध्ये आहे. तर गुजरातमध्ये आहे, गुजरात म्हणजे त्याच्या नावावरूनच त्याचा ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहे. काय आहे नाव, गुजरात प्लेन्स अँड हिल्स. याच्यामध्ये जवळपास 14.2% एरिया हा सॉल्ट अफेक्टेड आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ॲग्रोक्लायमॅटिक झोनचा नंबर लागतो, तो आहे ईस्ट कोस्ट प्लेन्स अँड हिल्स. कारण कसं आहे, लोलँड एरियामध्ये जमिनीच्या पातळीमध्ये त्याची फील्ड कॅपॅसिटी आधीच जास्त असते, म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे पाणी आधीच साठलेलं असते, जमिनीमध्ये वॉटर टेबल हाय असतो. आणि जर वरचा पाऊस पडला तर त्या पाण्याचं पर्कोलेशन व्हायला खूप वेळ लागतो आणि पर्कोलेशन होत नाही, त्याच्यामुळे सॉल्टचे अक्युम्युलेशन जास्त होते. आणखी याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे. हा टेबलसुद्धा इम्पॉर्टंट आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणखी. नंतर आहे डिफिशियन्सी इंडिकेटर प्लांट्स. याचा डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यामध्ये नायट्रोजन मेज. नायट्रोजनमध्ये काय होतं, झाडाची पानं पिवळे वगैरे, नायट्रोजनच्या डिफिशियन्सीमुळे झाडाची पानं वगैरे पिवळे पडले किंवा ओल्डर लिव्हजवर त्याचे सिम्पटम्स दिसतात. त्यामध्ये मेज, सॉर्गम, लेग्युमिनस पल्सेसमध्ये जास्त दिसतात. मोस्टली हेच लक्षात जरी ठेवलं तरी तुमचे एक्झामच्या वेळेला लाईट लागू शकतात. त्याच्यामध्ये पाहिजे डायरेक्ट नायट्रोजनची डिफिशियन्सी पल्सेसमध्ये आहे, फॉस्फरसची डिफिशियन्सी सिरियल्समध्ये आहे. कारण फॉस्फरस काय करतो, सिरियलचा जो काही ग्रेन्स आहेत ते ग्रेन्स भरण्याला मदत करतो, स्टार्च. त्याच्यानंतर आहे पोटॅशियम नंतर कॅल्शियमची डिफिशियन्सी. ब्लॉसम एंड रॉट ऑफ टोमॅटो कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे होतो. त्याच्यानंतर आहे सिरियल्समध्ये सुद्धा सल्फरची डिफिशियन्सी आहे. खायरा डिसीज ऑफ राईस हा झिंकच्या डिफिशियन्सीमुळे होतो. त्याच्यानंतर व्हिपटेल ऑफ कॉलीफ्लावर हा मॉलिब्डेनमच्या डिफिशियन्सीमुळे होतो. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि याचीसुद्धा प्रॅक्टिस करा. लिहून पहा, पाठ होत नसेल तर परत लिहून पहा, कारण तसं एका रीडिंगमध्ये डायरेक्ट पाठ होत नाही. त्याच्यानंतर आहे नायट्रोजन कंटेंट. नायट्रोजन कंटेंटमध्ये आहे नायट्रोजिनियस फर्टिलायझर. झाडं नायट्रेट फॉर्ममध्ये नायट्रोजन घेतात आणि ते आहेत अनायनमध्ये. हे जे काही नायट्रोजिनियस फर्टिलायझर आहेत हे सर्व अनायन आहेत. आणि खाली जेव्हा झाडं अमोनिकल फॉर्ममध्ये घेतात, पहा राईस आणि जो पोटॅटो आहे, राईस आणि पोटॅटो हे दोन पिकं नायट्रोजन आहे ना अमोनिकल फॉर्ममध्ये घेतात, अमोनिकल फॉर्म, आणि बाकीचे पिकं नायट्रेट फॉर्ममध्ये घेतात.
हा सुद्धा डाटा तुम्हाला डायरेक्ट पाठ करायचा आहे. नायट्रोजन कंटेंट, हायेस्ट नायट्रोजन कंटेंट आहे अनहायड्रस अमोनियामध्ये. यामध्ये आहे अनहायड्रस अमोनियामध्ये किती 82%. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये. याचा सुद्धा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. त्याच्यानंतर किसान खाद, हा पण क्वेश्चन बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. इम्पॉर्टंट तुम्हाला सांगून देतो. किसान खाद आहे. नंतर याच्यामध्ये हे तिन्ही तुम्हाला करायचे आहेत. अनहायड्रस अमोनिया एक झाला, त्याच्यानंतर समोर येईल युरिया, युरियालाच काय म्हणतो आपण, ऑर्गॅनिक फर्टिलायझर. याच्यामध्ये नायट्रोजन पर्सेंटेज आहे 46. त्याच्यानंतर कॅल्शियम सायनामाइड, नंतर थायोयुरिया, हे नायट्रिफिकेशन इनहिबिटर्स. त्याच्यामध्ये आहे थायोयुरिया आणि ऑक्झॅमाइड. नंतर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, याच्यामध्ये ड्राईड ब्लड, ग्राउंडनट केक, मीट मिल आणि ग्वानो. जवळपास हे आहे ना कन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर आहेत. याचं क्लासिफिकेशन तर तुम्ही केलंच असेल. कन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर, कन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण कमी प्रमाणात देतो पण जास्त न्यूट्रिएंट्स भेटतात. आणि बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय, जास्त प्रमाणात देतो पण आपल्याला त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट कमी भेटतात. बल्कीमध्ये मग कोण येईल, जे आपले ऑर्गॅनिक फर्टिलायझर, शेणखत झालं, FIM झालं, कंपोस्ट झालं, हे आपण जास्त प्रमाणात देतो पण त्याच्यामुळे जमिनीला आपल्या पाहिजे तेवढे न्यूट्रिएंट भेटत नाहीत. त्याच्यामुळे आपण काय कन्सन्ट्रेटेडचा वापर करतो. युरिया झालं, जे काही आपण सरळ मार्केटमधून विकत आणतो, लॅबमध्ये सिंथेसाइज झालेले जे फर्टिलायझर आहेत ते कॉन्सन्ट्रेटेड फर्टिलायझर. इकडे पोटॅशिक फर्टिलायझर, याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजनचं प्रमाण किती आहे हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पोटॅशिक फर्टिलायझरमध्ये पोटॅशियमचं प्रमाण किती आहे ते दिलेलं आहे. हे सरळ तुम्हाला पाठ करायचं आहे डायरेक्ट. त्याच्यानंतर आहे रिव्हॉल्युशन. सर्व मागच्या वर्षी आलेला क्वेश्चन आहे. गोल्डन रिव्हॉल्युशन म्हणजे गोल्डन फायबर रिव्हॉल्युशन विचारलं होतं. हा क्वेश्चन. म्हणजे गोल्डन फायबर म्हणजे काय, ज्यूटपासून आपल्याला गोल्डन कलरचा फायबर मिळते. आणि मुलांनी ऑप्शन मारलेला आहे फ्रूट्स किंवा हनी किंवा हॉर्टिकल्चर. तर लक्षात ठेवण्यासारखे हे दोन आहेत इथे. आणि त्याच्यानंतर एक आहे कॉटनचं आहे फायबर सिल्वर रिव्हॉल्युशन आणि दुसरा आहे सिल्वर फायबर रिव्हॉल्युशन. तर त्याच्यामध्ये आहे सिल्वर रिव्हॉल्युशन म्हणजे काय, एग पोल्ट्री रिव्हॉल्युशन म्हणजे सिल्वर, एग पोल्ट्री म्हणजे सिल्वर रिव्हॉल्युशन. त्याच्यानंतर आहे सिल्वर फायबर रिव्हॉल्युशन. जर विचारलं तर ते आहे कॉटन. एकदम साधा टेबल आहे हा. डायरेक्ट पाठ करायचा आहे. याच्यातून सुद्धा क्वेश्चन येते पण तरी विद्यार्थी चुकवतात. त्याच्यानंतर नेक्स्ट टेबल पाहू. तर हे आहेत इंडियाची रँकिंग. इंडियाची फर्स्ट रँक कशामध्ये आहे हे डायरेक्ट तुम्हाला दिलेलं आहे. हे सुद्धा डायरेक्ट पाठ करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आहे मिल्क, मिलेट्स, ज्यूट नंतर जिंजर, बनाना नंतर आहे कॅस्टर ऑइल सीड. त्याच्यानंतर आहे मँगो उत्पादनात इंडियाचा पहिला नंबर आहे. सनफ्लावर सीड, कॉटन सीडमध्ये सेकंड नंबर आहे पण कॉटनच्या उत्पादनात कितवा आहे, पहिला आहे. नाही सॉरी, कॉटन सीडमध्ये पहिला आहे आणि कॉटनमध्ये दुसरा आहे. हे इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे पपया नंतर पल्सेस नंतर आहे स्पाइसेस. याचा सुद्धा डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून घ्या. फर्स्ट रँक आहे इंडियाची याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे सेकंड रँक. इंडियाची सेकंड रँक आहे हे पाहिजे, ते आहे कॉटन नंतर आहे टी नंतर शुगर केन,
व्हीट नंतर आहे ओनियन, पोटॅटो, गार्लिक आणि राईस. याच्यामध्ये इंडियाचा आहे सेकंड रँक. राईस नंतर आहे सिल्कमध्ये सुद्धा इंडियाचा आहे सेकंड रँक. नंतर आहे टोबॅकोमध्ये इंडियाचा येईल थर्ड रँक. तिसरा नंबर टोबॅको. याचा सुद्धा डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून घ्या. तर असा हा आपण आज एकदम शॉर्टमध्ये असा डाटा पाहिला आहे. म्हणजे कसं आहे, याच्यामध्ये आपण एकदम जास्त असं काही भारूड सांगितलेलं नाही आहे, एकदम लिमिटेड डाटा आहे. तो तसाचा तसाच स्क्रीनशॉट काढा, नाहीतर नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि तसाचा तसा पाठ करा. कारण बऱ्याच एक्झाममध्ये किंवा मागच्या वर्षीच्या 2-3 वर्षाच्या ज्या एक्झाममध्ये याच्यामधून खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगितले पण. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्याच्यानंतर एक अनाऊन्समेंट तुम्हाला सांगायची होती की आपल्या स्वामी विवेकानंद बँकिंग क्लासेसवर MCARची आणि ॲग्री MPSC याच्यासाठी ॲग्रिकल्चरची एक नवीन बॅच सुरू झालेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना लावायचे असतील त्यांनी क्लासेसवर येऊन संपर्क करा. आणि येणाऱ्या तुमच्या एक्झामसाठी जी काही आता येणारी ॲग्रिकल्चर ऑफिसरची एक्झाम आहे त्याच्यासाठी सर्वांना बेस्ट विशेस. थँक्यू.